SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. सुनेच्या जन्मदाखल्याची नोंद असेल तर ती द्यावी, नसेल तर नोंद नाही असा अधिकृत दाखला द्यावा, अशी मागणी करत देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते मदिना शेख यांनी सोमवारी 16 मार्चला राहुरी नगर परिषदेसमोर आंदोलन केलंय. वारंवार मागणी करूनही दाखला मिळण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मदिना शेख यांनी नगर परिषदेचं मुख्य गेट बंद करून घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते आणि पोलीस कर्मचारी अंकुश भोसले, महिला होमगार्ड प्रियंका कांगणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलक मदिना शेख यांच्याशी चर्चा करून परिस्थिती शांत केली आणि नगर परिषदेचं गेट पुन्हा उघडलं. माझी अगदी साधी आणि सोपी मागणी होती. माझ्या सूनबाई तमन्ना अनिश शेख राहणार कनगर या GNM म्हणजे नर्सिंगचा डिप्लोमाचा कोर्स करतात आणि 3ऱ्या वर्षाला आपल्या विवेकानंद नर्सिंग होम राहुरी फॅक्टरी येथे शिक्षण घेतात. तर मी 13 फेब्रुवारी 2026 रोजी राहुरी नगर परिषदेला रीतसर येऊन अर्ज दिला का मला तमन्ना अनिश शेख यांची जन्माची नोंद असली तर आहे म्हणून द्यावी, नसली तर नाही म्हणून द्यावा. तर त्याच्यानंतर त्यांनी मला असा दाखला दिला का तमन्ना अनिश शेख आणि तमन्ना अन्सार शेख म्हणजे प्रचलित पद्धत अशी आहे की त्या दिवशी एक तमन्ना अन्सार शेख नावाची मुलगी जन्मली. यांचं म्हणणं आहे का तमन्ना अनिश शेख आणि अन्सार शेख एकच आहे. तर ही दोन्ही व्यक्ती एक असली तर प्रशासनाने मला ती प्रूफ करून द्यावी. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांना मी तो अर्ज दिला. तहसीलदार साहेब म्हणे का नोंद आढळून येत नाही असा अर्ज देण्याची पद्धत आहे. तिथून मी एका अर्जाचा फोटो काढून आणला आणि पुन्हा इथे 9 तारखेला 9/3/2026 रोजी 9 मार्चला इथं अर्ज दिला का मी 16 तारखेपासून आपल्या राहुरी नगर परिषदेसमोर बेमुदत धरणं आंदोलन माझ्या कुटुंबासह येऊन करणार आहे. तर त्याची दखल न घेता आतापर्यंत तो अर्ज इकडे तिकडेच नाही. सन्माननीय राहुरी नगर परिषदेचे अध्यक्ष मोरे साहेब यांच्याबरोबर बैठक झाली. गजानन सातबाई हे पण आले. त्यांनीही ते दराडे आणि त्या कोणत्या मॅडम आहेत आणि एक सचिन भोंगळ म्हणून यांना सांगितलं का प्रचलित पद्धत अशी आहे ज्या नावाचा अर्ज आला त्या नावाने नोंद असेल तर द्यायचं, नसेल तर नाही म्हणून देऊन टाका. तर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. म्हणजे आम्ही CO साहेबांशी बोलतो. CO साहेब परवा दिवशी बुधवारी म्हणजे 18 तारखेला येतील, मग त्यावेळेस या. मी त्यांना म्हटलं बरोबर आहे 18 तारखेला आम्ही येऊ, पण आज आमचं धरणं आंदोलन आहे, काहीतरी तुम्ही 2 बोटाचं पत्र द्या 18 तारखेला येण्याचं. इकडं आमचं बोलणंच चाललं. मागच्या गेटनी लगेच सगळे पळून गेले. मॅडम गेली, तो भोंगळ गेला, फोन केले उचलीत नाही. आणि आता ते फोन करून असं सांगतात का आम्ही तुम्हाला तो पण अर्ज देऊ शकत नाही. ते जबाबदार व्यक्ती कोणीच नाहीये. म्हणजे राहुरी नगर परिषदेमध्ये जबाबदार व्यक्ती कोणीच राहिली नाही का हा प्रश्न पण आज उपस्थित झालेला आहे. काही तर धरणं आंदोलन करतं. सकाळपासून मी राहुरी पोलीस स्टेशनला 9 तारखेला तेही पत्र दिलं होतं माहिती असावी म्हणून. राहुरी नगर परिषदेसमोर बेमुदत धरणं आंदोलन चालू आहे. तरी राहुरी पोलीस स्टेशनचंही एकही माणूस इथं आलं नाही. त्यामुळं आणि यांच्या ढिसाळ कारभारामुळे यांनी आम्हाला विटीस धरले. सकाळपासून आम्ही सगळे इथं, माझी आई, बारीक नातू पंतू सगळे आम्ही उपाशी तापाशी इथं सगळ्या लेडीज बसलेलो आहे. म्हणून मला हे गेट वडावं लागलं. यावेळी मदिना शेख यांनी महापुरुषांच्या नावानं जोरदार घोषणा देत आपली मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र,
निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.